बस सेवा बंद असल्याने वाघाळे गावातील विद्यार्थ्यांनी थेट गाठले येवला आगार. 8 ते 10 दिवसांत बस सुरू करण्याचे प्रशासनाचे आश्वासन. येवला ब्युरो रिपोर्ट AN मराठी. येवला तालुक्यातील वाघाळे गावामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून बस सेवा पूर्णपणे बंद असल्यामुळे शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मोठी फजिती होत होती. दररोजच्या या त्रासाला कंटाळून अखेर आज विद्यार्थ्यांनी आक्रमक पाऊल उचलले. विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा प्रश्न सुटावा यासाठी वाघाळे गावातील विद्यार्थ्यांनी थेट येवला बस आगार गाठले आणि आगार व्यवस्थापकांना साहेबांना येवला ते वाघाळे बस सेवा तात्काळ पूर्ववत सुरू करण्याबाबत हक्काचे निवेदन दिले. विद्यार्थ्यांच्या या मागणीची दखल घेत येत्या 8 ते 10 दिवसांत वाघाळे गावाची बस सेवा पूर्ववत सुरू करण्यात येईल असे आश्वासन बस आगारातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ज्येष्ठ नेत्यांचं मार्गदर्शन. ही बस सेवा बंद असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. अखेर विद्यार्थ्यांच्या या समस्येची दखल घेत गोरख आबा पवार यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे आंदोलन छेडले आणि प्रशासनाला जागे केले. विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती. आगारात जाऊन निवेदन देतेवेळी वाघाळे गावातील विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती. यामध्ये प्रामुख्याने ऋषिकेश नामदेव सोमासे, योगेश बापू सोमासे, अथर्व नंदू सोमासे, अविनाश सोमनाथ सोमासे, शुभम रवींद्र सोमासे, वैभव संतोष काकडे, नितीन कांताराम सोमासे, आदित्य भागीनाथ सोमासे, तुषार विश्वनाथ सोमासे, गोकुळ अशोक सोमासे, सागर अशोक सोमासे, अतुल नवनाथ सोमासे, विश्वास साखरचंद सोमासे, गोकुळ बारकू सोमासे यांच्यासह वाघाळे गावातील इतरही विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता प्रशासनाने दिलेल्या 8 ते 10 दिवसांच्या आश्वासनानंतर तरी वाघाळे गावातील विद्यार्थ्यांचा बसचा प्रवास सुकर होणार का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. बातमी आणि जाहिरातींसाठी आजच संपर्क साधा. AN मराठी चॅनल संपादक अमोल पाटील नवले. मोबाईल नंबर 9309534927.